श्लोकाचं चिंतन आपल्याला आज करायचं आहे. पाठीमागच्या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याने कर्माच्या 3 फळाचं वर्णन त्या ठिकाणी करून सांगितलं. जो अत्यागी आहे, आज्ञानी आहे, देहालाच मी म्हणणारा असा जो आहे, त्याने कोणतंही कर्म केलं तर त्या कर्माची 3 फळं त्याला भोगावी लागतात. इष्टकर्म, अनिष्टकर्म आणि मिश्रकर्म. इष्टकर्म केलेलं असेल तर देवलोकाची प्राप्ती होते, तो देव होतो. अनिष्टकर्म केलं असेल तर त्याला स्थावरादी योनीमध्ये जावं लागतं. आणि मिश्र कर्म केलं असेल तर तो मनुष्य देह प्राप्त करतो. आणि जे काही पूर्वी केलेलं आहे त्याचं फळ भोगतो. पुन्हा या शरीरामध्ये काही कर्म करतो, पुन्हा त्याचं फळ भोगण्याकरता त्याला परत शरीर धारण करावं लागतं. हे संसार चक्र सारखं चालूच राहतं. मग या संसार चक्राला बंद करायचं असेल तर काय केलं पाहिजे? या संसार चक्रातून मुक्ती ज्याला प्राप्त करून घ्यायची असेल त्यांनी काय केलं पाहिजे? त्याने आपल्या जीवनामध्ये नित्यनिमित्ती कर्म केली पाहिजेत आणि ती सुद्धा ईश्वरार्पण बुद्धीने केली पाहिजेत. कर्तृत्व अभिमान सोडून, फलासक्ती सोडून जर कर्म केली तर ती सगळी कर्म आपली चित्तशुद्धी करतात. भगवान परमात्म्याचा प्रसाद प्राप्त होतो. ईश्वराच्या कृपेने त्या ठिकाणी श्रीगुरु भेटतात आणि ते सत्वशुद्धी सहाकारे, गुरुकृपामृत तुषारे, सासिन्नलेनी ओसरे, बोधे ओसरे द्वैत दैन्य. त्याच्या जीवनातलं सगळं दैन्य नष्ट होतं, द्वैत नष्ट होतं आणि अद्वैत बोधावर तो येतो. काय म्हणतो? त्यांनी लावलेलं काढून ठेवलं आता परत. बरं, ठीक आहे, ठीक आहे. म्हणून भगवान परमात्मा त्या उत्तरार्धामध्ये सांगतात, अनिष्टमिष्टम मिश्रंच त्रिविधम कर्म फलम कर्मना फलम भवती त्यागिनाम प्रेत्य न तु संन्यासीनाम क्वचित. जे संन्यासी आहेत, संन्यासी शब्दाचा अर्थ या ठिकाणी जो कर्मफलाचा त्याग करतो, कर्तृत्व अभिमानाचा त्याग करतो आणि गुरुकडे जाऊन ज्ञान प्राप्त करतो आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कर्ता कर्म क्रिया ही त्रिपुटी ज्याची मावळलेली आहे, जो परमात्मा स्वरूप झालेला आहे, जो भगवत स्वरूप झालेला आहे, घडे ज्ञानप्रधान ऐसा संन्यास जया वीरेशा तेची फळभोग सोसा मुकलेगा. त्यांना कुठल्याही प्रकारे फळाचा भोग होत नाही, त्यांना जन्म नाही, त्यांना मरण नाही. अशा पद्धतीची त्यांची स्थिती आहे. परंतु हा जो संन्यासी आहे त्याने कोणत्या पद्धतीने विचार केलेला आहे? संन्यासी जो झालेला आहे त्याला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, कोणता विवेक करून त्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे? आणि जो कर्मफळ भोगतोय तो अत्यागी जो आहे, अज्ञानी आहे, त्याच्याजवळ कोणता अविवेक आहे? अविवेकामुळे त्याला फल भोगावं लागतं आणि याला विवेकामुळे फलापासून तो मुक्त होतो. बोध जो प्राप्त होत असतो तो विचाराने प्राप्त होत असतो. विचारात जायते बोधा. विचाराने बोध प्राप्त होतो. म्हणून क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. हा विचार कोणत्या स्वरूपाचा आहे?
हा विवेक कोणत्या स्वरूपाचा आहे, त्या विचाराला परमात्म्याने सांगायला सुरुवात केलेली आहे. भगवान परमात्मा म्हणतात, वास्तविक पाहता कर्माकरता जी कारणं आहेत, हेतू आहेत, ते वेगळे आहेत. पण अज्ञानामुळे जीव आत्म्यालाच करता समजतो, जीव आत्म्यालाच भोगता समजतो, आणि मग या संसार बंधामध्ये तो बांधला जातो. कर्माची कारणं कोणती, कर्माचे हेतू कोणते आहेत, कर्म कसं घडतं, हे भगवान परमात्मा या ठिकाणी सांगतात. पंचेतानी महाबाहो कारणानी निबोध मे, सांख्ये कृतांते प्रोक्तानी सिद्धये सर्व कर्मणाम. काय याचा अन्वय होईल निवृत्ती महाराज? अन्वय: हे महाबाहो, येतानी पंचकारणानी मे निबोध. महाबाहो, अर्जुनाला इथे काय म्हटलेलं आहे? महाभाव म्हटलं आहे. येतानी पंचकारणानी मे निबोध, ही 5 कारणं तू माझ्याकडून नीट समजून घे, याचा तू बोध प्राप्त करून घे. कशा करता? तुम्ही ही जी कारणं सांगताय, हेतू सांगताय, कर्माचे हेतू आहे, ते कर्माची कारणं आहेत, हे तुमच्या माथ्यातलं सांगताय का गाथ्यातलं सांगताय? शास्त्रातलं सांगताय का तुमच्या मनाचं सांगताय? भगवान परमात्मा सांगतात, मी काहीच मनाचं सांगत नाही, मी काहीच माझ्या बुद्धीतून आलेलं सांगत नाही. मी काय सांगतो? जे शास्त्रात आलेलं आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्या कार्ये व्यवस्थितो. म्हणून शास्त्र जे काय म्हणतंय ते मी तुला सांगतो. ही जी 5 कारणं सांगितलेली आहेत कर्म घडण्याकरता, ती मी माझ्या मनाची सांगत नसून सांख्ये कृतांते प्रोक्तानी कर्मणाम सिद्धये. हे सुद्धा येईल बरं का अन्वयामध्ये. हे महाबाहो, कर्मणाम सिद्धये एतानी पंचकारणानी मे निबोध. ये सांख्ये कृतांते प्रोक्तानी. हे सुद्धा कारणाचं विशेषण आहे सगळं. मग आता परत अन्वय बदलला. हे महाबाहो, कर्मणाम सिद्धये सांख्ये कृतांते प्रोक्तानी एतानी पंचकारणानी मे निबोध. हा बरोबर अन्वय झाला. भगवान परमात्मा अर्जुनाला इथे महाबाहो म्हणतात. महाबाहो शब्दाचा अर्थ आहे मोठे मोठे भुजा असलेला, श्रेष्ठ कर्म करणारा, कुशलतेने कर्म करणारा, ही कारणं जाणून घेऊन त्या पद्धतीने कर्म करणारा जो असेल तो खरा महाबाहो आहे. कर्म तर सगळेच करतात. मोठी मोठी कर्म जरी करत असले तरी सुद्धा ते कर्मबंधामध्ये सापडतात. त्यामुळे त्यांचं ते कर्म करणं कर्मबंधाला प्राप्त होतं. इथे कर्म करायचं आहे, परंतु त्या कर्मात आपल्याला अडकायचं नाही. तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा नातळे, जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र. सगळी कर्म करत असताना सुद्धा तो त्याच्यामध्ये गुंतत नाही, तो त्याच्यामध्ये अडकत नाही. असा जो कोणी असेल तो महाबाहो आहे. अर्जुनाने सुद्धा अचाट कर्म केलेली आहेत. कर्म करत असताना अर्जुन महाराज काही मागे नाहीत. युद्धासारखं घोर कर्मसुद्धा केलं आहे. तुवा संग्रामी हरो जयंतीला, निवात कवचाचा ठाव फेडीला, पवाडा तुवा केला गंधर्वाशी.
अर्जुनाच्या कर्माचं वर्णन भगवंताने करावं, अशी श्रेष्ठ कर्म अर्जुनाने केलेली आहेत. आणि एवढी सगळी श्रेष्ठ कर्म करून सुद्धा अर्जुन त्याच्यात आसक्त नाही. तो म्हणतो मी काहीच करत नाही, करता करविता कोण बसलेला आहे, माझ्या मागे बसलेला आहे, तो सगळं करतोय. करणे का न करणे हे आगवे तेची जाणे, विश्व चळतसे जेने परमात्मेने. म्हणून अर्जुनाला भगवान परमात्मा महाबाहो म्हणतात, कारण अर्जुनाला ती युक्ती माहिती आहे. पण अर्जुनाचं निमित्त करून आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, म्हणून अर्जुना मी तुला सांगतोय, तू महाबाहोच आहेस अगोदरपासून, तू अशा पद्धतीनेच कर्म करणार आहेस. म्हणून हे महाबाहो, कर्मनाम सर्व कर्मनाम सिद्धये, सर्व कर्माची सिद्धी. सर्व कर्म ह्याच्यात कोणती घ्यायची? सगळीच कर्म घ्यायची. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म, लौकिक कर्म, स्वाभाविक कर्म. सहज बसल्या बसल्या मनुष्य आपल्या हातावर मांडी हलवत राहतो, बोटं हाणत राहतो पकवाजाची, तबला वाजवतो, पकवाज वाजवतो, श्वासोश्वास चालू असतात झोपेमध्ये सुद्धा. ही सगळी कर्म जी आहेत, याला काय म्हणायचं? सर्व कर्मनाम सिद्धये. या सगळ्या कर्माची सिद्धी, या सगळ्या कर्माची उत्पत्ती, या सगळ्या कर्माला कारण 5 जण आहेत. एतानी पंचकारणाने, 5 कारणं सांगितलेली आहेत. पंचकारणाने म्हटलेले. आणि कुठं सांगितलेले आहेत ही 5 कारणं? सांख्ये, कृतांते, प्रोक्तानी. सांख्य शास्त्रामध्ये, इथं सांख्यशास्त्राचा अर्थ आहे वेदांतशास्त्र, ज्याच्यामध्ये आत्मा काय अनात्मा काय याचा विचार केलेला आहे. जीव काय, जगत काय, ईश्वर काय, ब्रह्म काय याचा विचार केलेला आहे. प्रकृती कशी आहे, पुरुष कसा आहे याचा विचार केलेला आहे. प्रकृती करी कर्मे, म्या केले म्हणे भ्रमे, करता येणे नामेजे बोलिजे जीव. हा विचार सगळा ज्या शास्त्रात सांगितलेला आहे, सम्यक ख्यायते इति सांख्य, योग्य प्रकारे ज्याच्यात वर्णन केलेलं असतं, ज्याच्यामध्ये सगळा तत्वज्ञान सांगितलेलं असतं, त्याला सांख्यशास्त्र असं म्हटलेलं आहे. कपिल भगवंतांनी हे सांख्यशास्त्र प्रगट केलेलं आहे. एक आहेत निरीश्वर सांख्य आणि हे शेश्वर सांख्य. इथे सांख्य शब्दातून शेश्वर सांख्य घ्यायचे आहेत, वेदांत सांगणारे सांख्य घ्यायचे आहेत, ज्याच्यामध्ये काय काय आत्मा आहे आणि काय काय अनात्मा याचा विचार सांगितलेला आहे. जीवाचं खरं स्वरूप काय आहे हे सांगितलेलं आहे. आणि या सांख्यशास्त्राला इथे भगवान परमात्मा विशेषण देतात, सांख्ये कृतांते प्रोक्तानी. सांख्यशास्त्र कसं आहे, त्याला विशेषण दिलं कृतांते. कृतांते म्हणजे कृतः अंत यस्मिन सह कृतांतः. अंत शब्दाचा अर्थ निर्णय. कर्माच्या संबंधाने ज्या शास्त्रामध्ये निर्णय केलेला आहे त्या शास्त्राला काय म्हटलेलं आहे? कृतांत. किंवा कृतम म्हणजे कर्म. त्या कर्माचा जे शास्त्र शिकल्यानंतर अंत होऊन जातो, ज्ञान प्राप्त होतं, आणि ज्ञानामध्ये सगळ्या कर्माचा काय होतो? विलय होतो, असं गीतेमध्ये कुठल्या तरी श्लोकात म्हटलं आहे. सर्व कर्म ज्ञानात समाप्त होतात, असा श्लोक आहे. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, नाही का? ज्ञाने परिसमाप्यते, असा श्लोकाची शेवट आहे बघा.
सर्व कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. आता मला अर्ध आठवलंय. श्रेयाद्रव्यमयाद्यज्ञात ज्ञानयज्ञ परंतप सर्व कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. तिथल्या ओव्या बघा ज्ञानेश्वर महाराजांच्या. हो, सगळ्या यज्ञामध्ये ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे, कारण ज्ञानयज्ञामध्ये सर्व कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सर्व कर्माचा काय होऊन जातो? शेवट होऊन जातो. म्हणून ज्ञानयज्ञ सर्वात श्रेष्ठ ज्ञानयज्ञ आहे. आणि म्हणून कृतांते शब्दाचा अर्थ आहे ज्या त्यामध्ये सगळ्या कर्माचा काय होऊन जातो? अंत होऊन जातो. कर्म करत असला तरी कर्माने तो लिप्त होत नाही. जे तर प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची दिठी दृष्टी गेली, कर्म संपतात अशी होई पाहिजे. सर्व कर्म संपून जातात. ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरले देखा. हा, किंवा साधने सरिती अपैशी तृप्ती झाली जैशी. साधने सरती अपैशी देखे आत्मतुष्टी तैशी कर्मी नाही. अशी अवस्था प्राप्त होते. म्हणून त्याला सांख्य कृतांत म्हटले. कृतांत म्हणजे काळच आहे ते शास्त्र. शास्त्र म्हणजे काळ आहे. मरणमारी विद्या गुरुवारी म्हणतात ना. कोणती विद्या ही? मरणमारी विद्या आहे. बाकीच्या ज्या विद्या आहेत त्या पोट भरणाऱ्या विद्या आहेत, पोट भरण्याचं शिकवणाऱ्या विद्या आहेत आणि जन्ममरण देणाऱ्या विद्या आहेत. पण ही विद्या अशी आहे की ती मरणमारी विद्या आहे. काळाला सुद्धा मारून टाकते. हो, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, अशी अवस्था प्राप्त करून देणारी विद्या ही जी सांख्ये कृतांते प्रोक्तानी. कानी सांख्ये कृतांते प्रोक्तानी एतानी पंचकारणानी. सांख्ये कृतांते प्रोक्तानी ही 5 कारणं सांगितलेली आहेत. कशा करता? कर्म घडण्याकरता कारण काय असेल तर ही 5 कारणं पुढे भगवान परमात्मा पुढच्या श्लोकात सांगणार आहेत. ही 5 कारणं कर्म करतात आणि ते कर्म जीव मी केलं असं म्हणतो. म्हणजे आता ही 5 कारणं म्हणजे एखादी 5 पंचच आहेत. 5 पंच धर्मशाळा बांधतात आळंदीमध्ये, आपल्याला राहायला देतात. आणि राहायला दिल्यानंतर 10-12 वर्ष झालं की तो म्हणतो माझ्याच नावावर करतो धर्मशाळा. मी धर्मशाळेतून बाहेर निघणार नाही, माझी धर्मशाळा आहे. वास्तविक पाहता धर्मशाळा कशा करताय? एखाद्या तीर्थक्षेत्रावर आपण गेलो, तिथे जाऊन देवाचं दर्शन घेण्याकरता धर्मशाळा आहे. 2 दिवस राहायचं आहे, 3 दिवस राहायचं आहे. दर्शन होईपर्यंत पंढरपूरला राहा, हरिद्वारला राहा, प्रयागला राहा. पण दर्शन झालं की चला. पण काय बहादर असे आहेत ते चिटकून बसतात. धर्मशाळाच माझी म्हणतात. शेवटी 5 पंचांना कोर्टात जावं लागतं. हे निघत नाहीत बघा आमच्या धर्मशाळेतून. तसं ही 5 पंचांची धर्मशाळा आहे. कोणती? पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ लावला सबळ. 5 कारणं त्याच्यात. पहिलं शरीर आहे, अधिष्ठानम, आणि मग बाकी त्याच्यातले आतली आहेत सगळी. असे 5 पंचांची धर्मशाळा ते सगळं करतात. परंतु हा जीव काय मी केलं सगळं कार्य मी केलं म्हणतो. आणि मी केलं म्हटल्यामुळे सगळं दुःख त्याच्यावर येतं. मीपणा हा दुःखाला कारणीभूत आहे. मीपणा हा जन्ममरणाला कारणीभूत आहे. म्हणून मी तुला ती 5 कारणं सांगतो. ती 5 कारणं तू नीट समजून घे. निबोध. निबोध म्हणजे नुसतं ऐकू नको प्रवचनातलं.
त्याच्यातून काहीतरी बोध घे. मी या 5 कारणापेक्षा वेगळा आहे असा निश्चय कर. 5 कारणात क्रिया घडतात असा निश्चय कर. मी क्रियेपासून वेगळा आहे. जरी सगळं होत असलं, जरी सगळं घडत असलं, तरी सुद्धा आत्म्याचा आणि त्याचा काही संबंध नाही असा काय कर, निश्चय कर. याला निबोध मे, माझ्यापासून तो काय कर, समजून घे. आणि 5ही कारणे ती तूही जाणशील विपाये, जे शास्त्र उभवनी बाहे बोलती जयाते. आणि 5ही कारणे ती 5 कारणे तूही जाणशील विपाये. विपाये म्हणजे कदाचित तू जाणतच असशील. तू काय आता पहिल्यांदा ज्ञानेश्वरी ऐकत नाहीस. हो, बरेच गुरुकडं तू ऐकून मग इथं आलेला आहेस. हां, त्यामुळं तुला सगळं माहितीच आहे. परीक्षा बघायलाही आलेला असशील, काही सांगता येत नाही तुझं. 5ही कारणे ती तूही जाणशील विपाये. विपाये म्हणजे कदाचित तू जाणतच असशील. का, कशावरून बाबा जाणत असशील म्हणतो? मला काय स्वप्न पडलंय थोडं? अरे, जे शास्त्र बोवनी बाहे बोलती जया, ते सगळ्या शास्त्रामध्ये, शास्त्रांनी असा वर हात करून सांगितलंय. कोणतंही शास्त्र काढा, इतिशास्त्रेषु डिंडिमा. कुठं आलं इतिशास्त्रेषु डिंडिमा? हा, म्हणा की श्लोक. पंचदशी आलं, मलाही माहिती आहे ना. इतिशास्त्रेषु डिंडिमा म्हटलेलं आहे. सगळ्या शास्त्राचा काय आहे, डिमडिम घोष आहे. काय सांगतात शास्त्र सगळी? चहुवेदी जान साई शास्त्री कारण, 18ही पुराणे हर्षी गाती. परमात्म्याचं वर्णन करून सांगतात. शास्त्र सांगतात बाबा, आत्मा जो आहे तो असंग आहे, निर्विकार आहे, नित्यशुद्ध बुद्ध मुक्त आहे. आणि ह्या सगळ्या क्रिया ज्या आहेत ह्या अनित्य आहेत. सगळ्या शास्त्रामध्ये हात वर करून एक नारायण सार जप. नारायण सार आहे, बाकी सगळं काय असार आहे. वेद अनंत बोलला नाही असं प्रमाण पाहिजे हो. शास्त्र काय सांगतात, हे 5 कारणाचं वर्णन करणारं प्रमाण सांगा मला. शास्त्रात कुठं 5 कारणं सांगितली? ती शरीराचं वर्णन केलेलं का पाहिजे ना, कुठेतरी शास्त्रात केलंच असेल ना शरीराचं. शरीराच्या ठिकाणी क्रिया आहेत, आत्म्याच्या ठिकाणी नाहीत, असं वर्णन पाहिजे. आणि 5 हे जे शास्त्र उभवनी बाहे बोलती जयाते. पुढे काय, कुठं बोलतात बाबा ही शास्त्र? कोणत्या गावात बोलतात, कोणत्या घरात बोलतात? शास्त्र कोणत्या गावात बोलतात, कोणत्या घरात बोलतात ते पुढच्या ओळीत सांगितले. वेदरायाची राजधानी, सांख्य वेदांताच्या भवनी, निरूपणाच्या निशान ध्वनी गर्जती ती. कुठे बोलतात सगळी शास्त्र? ज्ञानोबारायांच्या आवडीचा विषय. श्लोकात आहे का वेदराय कुठं? सांख्य कृतांते प्रोक्तानी लिहिले भगवंतानी. पण ज्ञानोबारायांचा आवडीचा कोण आहे? वेद आहे. वेद रायाची राजधानी. वेदाला इथं राजा म्हटलंय. जसा राजा असतो तो बोलला की ते प्रमाण असतं. राजा बोलला की दुसरे कोणी काय बोलायचं नाही. तसा वेद म्हणजे काय, सगळ्यांचा राजा. सगळ्या प्रमाणामध्ये प्रबल प्रमाण जर कोणतं असेल, वेद प्रमाण आहे, श्रुती प्रमाण आहे. म्हणून तया जया थे आपली कृपा, या कारणे पै बापा. जया थे आपली कृपा, त्याने वेदाची निरोपा आणि की. वेद राजा आहे. म्हणजे वेद उपदेश करताना प्रभू संमित उपदेश करतो. तो सांगतो फक्त मातृदेवो भव पितृदेवो, तुला जसं वागायचं आहे ते वाग. मी सांगितलंय ते खरं आहे.
म्हणून वेद रायाचे. आणखीन वेदाला राजा का म्हटलं बरं? राजा जसा राजलृ दीप्तव धातू आहे, त्याच्यात प्रकाशमान आहे, तसा वेद ज्ञानाने प्रकाशमान आहे, असाही अर्थ घ्या. आणि वेद रायाच्या राजधानी, वेदाची ही राजधानी आहे. अनेक गावं आहेत वेदाची, पण त्यात वेदाची कुठली आहे? एक राजधानी आहे. राजाच्या अंडरमध्ये राजाचे भरपूर गावं असतात, पण राजा राजधानीत राहतो. तसं वेदामध्ये सगळी शास्त्रं आलेली आहेत. कर्मही सांगितलं आहे, उपासना सांगितली, ज्ञानही सांगितलं आहे. पण वेदाचा सार भाग जर काय असेल, ती राजधानी वेदाची. काय वेदाचा सार भाग? उपनिषद. जिथे ज्ञान सांगितलेलं आहे, असं वेदाची काय आहे? ती राजधानी आहे. वेदाचं तात्पर्य तिथे सांगितलेलं आहे. कोणतं आहे होते? म्हणजे सांख्य वेदांताच्या भवनी. जे सांख्यशास्त्र आहे, जे वेदांत शास्त्र आहे, त्याच्या त्या भुवनामध्ये सांख्याचा विचार मी सांगितला. वेदांत, वेदांत शब्दाचा अर्थ काय? वेदाचा अंतभाग म्हणजे सारभाग, शेवटचं उपनिषद. किंवा वेदाचा अंत म्हणजे निर्णय. सगळ्या वेदाचा निर्णय जिथे सांगितलेला असतो. काय वेदाचा निर्णय हो? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. जीव हा परमात्मा स्वरूप आहे, भगवत स्वरूप. ज्ञानात एव तु कैवल्यम इति शास्त्रेषु दिंडिमा. ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो, अशा प्रकारे शास्त्राचं त्या ठिकाणी दिंडिमा आहे. म्हणून वेदरायाची या राजधानी, सांख्य वेदांताचे भवनी. भगवंतानी श्लोकामध्ये सांगितलंय, पंचैतानि महाबाहो कारणानि निबोधमे सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. सर्व कर्मणाम सिद्धये सांख्ये कृतांते प्रोक्तानि येतानि पंच कारणानि मे निबोध. सगळ्या कर्माच्या सिद्धीकरता सांख्यशास्त्र ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये आत्मा काय, ब्रह्म काय, जीव काय, ईश्वर काय याचा विचार केलेला आहे. जीव ब्रह्मरूप आहे असं सांगितलेलं आहे. जे शास्त्र शिकल्यानंतर सगळ्या कर्माचा क्षय होऊन जातो. क्षीयन्ते चाश्च कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चाश्च कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. परमात्मा स्वरूपाची दृष्टी झाली ही सगळी कर्म जी आहे क्षीण होतात. ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात करुते तथा. असं असलेलं जे सांख्य वेदांताच्या भुवनी, त्याचं ते भुवन आहे. त्या भुवनामध्ये, घरामध्ये निरूपणाच्या निशान ध्वनी गर्जती ते. निरूपणाचा निशान ध्वनी. निशान म्हणजे काय? नगारा, नौबत. निरूपण करत असताना जसं नौबत वाजायला लागली, नगारा वाजायला लागला, मोठा मोठ्याने आवाज येतो, त्याप्रमाणे ही सगळी शास्त्र निरूपण करतात आणि गर्जना करतात. काय गर्जना करतात? जे सर्व कर्मसिद्धी लागी येची मुद्दले हो जगी तेत न सुवावा अभंगी आत्मराज. त्यांची गर्जना काय आहे? जे सर्व कर्मसिद्धी लागी येची मुद्दले हो जगी. सर्व कर्माच्या सिद्धीसाठी येची मुद्दले हो जगी. ही कारणच मुद्दल आहेत, ही कारणच भांडवल आहेत. मुद्दल म्हणजे भांडवल. या कारणाशिवाय कर्म घडू शकत नाही. म्हणून सर्व कर्माची सिद्धी या कारणामुळेच होते. कोणती कारणं आहेत ती पुढे सांगणार आहेत. भगवंतांनी म्हटले 5 कारणं आहेत ती मुख्य. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टात
दैवम चैवात्र पंचमम.